दोन गोष्टी आहेत की हा जो रेटा वाढतोय म्हणजे मराठा समाजाला इतकी हातबलता अगतिकता का आलेली आहे हा माझा खरा प्रश्न आहे की आरक्षणाशिवाय आपले प्रश्न सुटू शकत नाही आणि आरक्षण याच मुद्द्याभोवती मराठा समाज एकत्र येतो. इतकं हातबल मराठा समाज का झाला आहे याचं तुम्ही ॲनालिसिस काय काय करता? एक तर पहिली गोष्ट हा प्रचंड भावनिक आहे, पण समाज व्यावहारिक नाही आहे. आणि भावनिकतेपोटी काय होतंय की काळाच्या प्रवाहामध्ये जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना मराठा समाज त्या ताकदीने पुढे जात नाही. आणि तशा प्रकारचे जे काही आत बदल समाजाला आतून घडवावे लागतात. कुणी असं ठोकून बिकून ते घडवू शकत नाही. तर ती उर्मी जी आहे ना ती समाजामध्ये ती तेवढ्या प्रकारची दिसत नाही. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की चला चलताय चलने दो अशा पद्धतीने ते चाललं जातं. मूळ विषय की प्रगतीच्या अनेक मार्गापैकी आरक्षण हा त्यातला एक मार्ग आहे. आरक्षण का पाहिजे? तर आरक्षण आणि सवलती मिळाल्या तर आम्हाला पुढे जाता येतं, ज्याच्यामुळे आम्हाला मागं पडलं जातं. आता आपण काय केलंय की सवलतीमध्ये जवळपास 80-90% समानता आणलेली ब्राह्मणांपासून. म्हणजे मराठा क्रांती मोर्चाने काय दिलं महाराष्ट्राला? तर 27 लाख लोकांना 16,000 कोटी रुपये दिले. त्यात ब्राह्मणांपासून मराठा, गुजराती, मारवाडी, ओबीसी सगळ्या. आता संस्था दिल्या, काही हे दिलं, सारथी सगळेच दिले. ते सारथी निर्माण झाली, सारथीमुळे महाज्योती झाली, महाज्योतीमुळे अमृत झालं. सारथीत निर्माण झाली नसती ते झालं नसतं आणि त्या सारथीतच तयार झालेलं आहे. त्यामुळे आज जे काही मंडळी मराठा समाजाच्या नावाने खडे बोडतात त्यांना महाज्योती कधीच आयुष्यात भेटली नसती. म्हणजे ते आहेच, नंतरच्या टप्प्यात मी सांगेल. परंतु प्रगतीसाठी आता पूर्वी जो सहकार क्षेत्राचा पगडा होता त्यामुळे लोकांना सहकारी संस्थात कुठं बँकेत चिटकलं तर नोकरी मिळायची. आता सहकार पूर्णपणे जवळपास संपुष्टात आल्यासारखं आहे. बँकिंग बऱ्यापैकी कॉम्पिटिशन झाल्यामुळं परदेशातली परदेशातली लोक येत आहेत. संधी ज्या नोकरीच्या आहेत त्या सर्व्हिस सेक्टर आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये तेवढा मराठा समाज त्याच्यात उतरलेला नाही. त्यामुळे आता जो काही समजा पुन्हा आहे, आता मी जेवढी महाराष्ट्रातनं लोक आलेली बघतोय ते डिलिव्हरी बॉयपासून अंग मेहनती काम करणारे अशीच पहिली पिढी आतमध्ये येते. आणि मग 3 पिढ्या शिकल्यानंतर त्याची चौथी पिढी ही प्रगतीच्या मार्गावर. त्यामुळं हा फार मोठा बदल आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं की आरक्षणाव्यतिरिक्त उद्योजकतेचं आंदोलन, विज्ञान तंत्रज्ञानाचं, अंधश्रद्धेच्या विरुद्धचं, ज्या ज्या पॅरामीटर्समुळं मराठा समाजाचं परिस्थिती मागासलेपणाकडे आली ती दूर करणे हे आज मराठा समाजाचं पहिलं आव्हान आहे. आणि आरक्षण प्रक्रियेचा लाभ घेऊन प्रगत होणं हा दुसरा टप्पा आहे. प्रगत झालेल्या लोकांनी अप्रगत लोकांसाठी काम करणं हा तिसरा टप्पा आहे. तिन्हीत प्रचंड गॅप आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही फक्त आरक्षण एवढ्या पुरतच सीमित राहिल्यामुळं उर्वरित क्षेत्रामुळे दुर्लक्ष केल्यामुळे ती क्षेत्र आता इतर समाजांनीच नव्हे तर परप्रांतींनी ती व्यापली गेलेली. एक मुद्दा खरा आहे की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मराठा आरक्षण आंदोलनात धार येते.